तुम्ही अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस आहात का? आणि जानेवारी महिन्याचं मानधन कधी मिळणार याची वाट पाहत आहात का? म्हणजे नक्की ऐका. शासनाने नुकताच एक मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा जाहीर केला आहे. ज्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या जानेवारी 2026च्या मानधन व प्रोत्साहन भत्त्यासाठी तब्बल 178 कोटी 72 लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा निधी थेट मानधन वितरणासाठी देण्यात आला असून राज्यातील हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहतात आपली सेल्फी यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महिला व बाल विकास विभागाकडून 29 जानेवारी 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या जी आर बद्दल, ज्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीसाठी किती निधी मंजूर झाला आणि हे मानधन कधी मिळू शकते याची संपूर्ण माहिती दिली आहे. तुम्ही बघू शकता, अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबतचा दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी निर्गमित झालेला हा शासन निर्णय आहे. यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात. एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजेच ICDC ही केंद्र शासन पुरस्कृत योजना असून ती आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या माध्यमातून राज्यात राबवली जाते. या शासन निर्णयानुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे जानेवारी 2026 महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी शासनाने तब्बल 178 कोटी 72 लाख रुपयांचा अतिरिक्त राज्य हिस्सा निधी मंजूर केला आहे. हा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित करून मानधनासाठी खर्च करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. तसेच पोषण आहार या योजनेअंतर्गत अंगणवाडी सेवासाठी हा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आणि हा निधी वित्त विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार योग्य पद्धतीने खर्च करून त्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मित्रांनो, हा शासन निर्णय अंगणवाडी सेविका आणि मदतनीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण यामुळे त्यांचे मानधन अदा करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध झाला आहे. धन्यवाद.